नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर आपल्याला अनेक संकटं पडत असतात. त्या संकटापैकीच एक म्हणजे आपली मुलं आपलं ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत किंवा हट्टीपणा करतात, जिद्दीपणा करतात. असे मुलांचे खूप त्रास आपल्या सगळ्यांनाच माहीत असतात. तर त्यासाठी काय करायचं, आपण जेव्हा त्यांना पाणी देतो, मुलं पाणी मागतात, मग आपण जेव्हा त्यांना पाणी देतो तेव्हा ते ग्लासभर पाणी घ्यायचं स्वच्छ. त्या पाण्यामध्ये हे जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्या बोटाने ए आणि त्याच्यावर एक हे म्हणजे एम आणि त्याच्यावर एक डॉट असा त्या पाण्यामध्ये लिहायचं. हा एक सरस्वती आईचा बीज मंत्र आहे, खूप पॉवरफुल आहे. त्याने आपल्याला सद्बुद्धी येते. आणि एम लिहायचं आणि त्या पाण्याकडे बघून 11 वेळा एम 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 असं बोलायचं आणि फूक मारायची एक, म्हणजे आपली ती शक्ती आई सरस्वती मातेच्या बीजमंत्राची त्यात उतरते. आणि मॅनिफेस्ट करायचं की थँक्यू युनिवर्स, माझा मुलगा माझं सगळं ऐकतोय. थँक्यू युनिवर्स, माझा मुलगा खूप अभ्यास करतोय. थँक्यू युनिवर्स, माझ्या मुलाला भरपूर आयुष्य मिळाले, सात्विक बुद्धी मिळाली. जितकं चांगलं बुद्धी चांगली मिळाली ना की पुढचं सगळं चांगलं होतं, काही दुसरं मागायची गरज नाही. तर असं मॅनिफेस्ट करायचं. परत एकदा फूक मारायची आणि ते पाणी त्या मुलाला नेऊन द्यायचं. त्याला काही सांगायचं नाही काय आपण केलं वगैरे. आणि मग असं रोज करा तुम्ही. 43 दिवस केले ना तर तुमच्या मुलाच्या मध्ये तुम्हाला इतका सुंदर फरक जाणवेल ना. मग त्याला स्वतःला आपण हळूहळू त्याला स्वतःला आपण एम ह्या बीजमंत्राचा जप करायला लावायचा. आपण काय करतो की मुलांना हे अध्यात्माच्या मार्गापासून खूप दूर ठेवतो. ह्याच्यामुळे हे आजकाल जे कमी वयात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे ते ह्याच्यामुळेच वाढलं आहे. थोडं का होईना एखाद्या वेळेस गायत्री मंत्र म्हणायला लावा, सूर्याला अर्घ द्यायला लावा, अथर्वशीर्ष वाचायला लावा, सरस्वती मातेचा मंत्र शिकवा, हनुमान चालीसा वाचायला सांगा, इतके एखाद्या देवळात जायला सांगा. हे छोटे छोटे उपाय जर आपण लहानपणापासून मुलांच्या अंगी वळवले ना तर मुलं मोठी झाल्यावर आपल्याला अजिबात त्रास देत नाहीत. आणि मुलांच्या त्रासाशिवाय दुसरं मला वाटत नाही की खूप मोठं दुःख जगात कुठलं असेल. आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो जर मुलं आपल्या सोबत असतील किंवा आपली ताकद बनत असतील तर. नमस्कार.